निवडून येणारच, त्यात काय वाद नाही, कारण ते विकासाचा डोंगरच एवढा त्यांनी उभा केलेला आहे. सतीश पाटील साहेबांनी आमच्या या जी 7 गावं पूर्वी जिल्हा परिषद मतदारसंघात होती त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. त्यांचा विकास कामं जर बघितली तर विरोधक शक्यतो फॉर्म सुद्धा भरणार नाहीत. शैलेश पाटील यांच्यासाठीच वातावरण अनुकूल दिसतंय. गडिंग्लजपेक्षा सुद्धा जास्त विकास झाला आहे कडगाव मतदारसंघामध्ये. सतीश पाटील साहेबांनी आतापर्यंत केलेला विकास आणि त्यांचा असलेला प्रत्येक खेड्यामध्ये लोकसंपर्क हे जर बघितलं तर सतीशानांच्या मिसेस शैलजाताई पाटील यांना कुठल्याही प्रकारची निवडून येण्यास अडचण नाही आणि ह्या 100% निवडून येतील अशी आम्ही ग्वाही देतो. कारण दोन्ही गट एकत्र आल्यामुळे ह्यावेळेला कुठल्याही प्रकारचे म्हणजे अडचण येणार नाही असं वाटतं. गडिंग्लजपेक्षा खेड्यातला जास्त विकास सतीश पाटील साहेबांनी केलेला आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की ते त्या पदाला न्याय देतील मॅडम. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वार आहे. विकास असा आमच्या लिंगणूरमध्ये तरी 100% झालेला आहे. सतीश पाटील साहेबांच्या माध्यमातून असून दे कोट्यावधीची कामं झालेली आहेत. माननीय सतीश पाटील साहेबांनी मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर कामं झालेली आहेत. जिल्हा परिषद म्हटलं तर शैलेजा पाटीलच नाव लागेल. तर सध्या तरी आमच्या मतदारसंघात नाही गेला तर त्यांच्या इतकं स्ट्रॉंग कुणी नाही आहे. प्रचंड विकास जर म्हणजे मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय पाटील साहेबांच्या माध्यमातून शैलेजा पाटील मॅडम ह्यांच्या थ्रू गावाचा एवढा विकास होईल, गावच्या म्हणजे आमच्या पंचक्रोशीमधला इथला. ते सतीश पाटील साहेब ह्या विभागाचं चांगलं नेतृत्व आणि उमदं नेतृत्व आहे. मंदिरं असू देत किंवा इतर विकास कामं असू देत, प्रचंड निधी आणलाय. नमस्कार. आता सध्या जिल्हा परिषद मतदारसंघाचं जे वातावरण आहे ते तापू लागलेलं आहे आणि आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन या ठिकाणी मतदारसंघाचा आढावा घेतोय. आता आपण आलो गिजवणी मतदारसंघामध्ये. या ठिकाणी बघायला गेलं तर सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडलं आहे आणि या ठिकाणी या सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी कुणाचं वार आहे आणि कोण या ठिकाणी चांगल्यापणे विकास करू शकतोय आणि ह्या गिजवणी गावचा एकंदरीत विकास झालाय काय याचा आढावा घेण्यासाठी आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण गिजवणी गावामध्ये आलो आहोत. आपण लोकांना भेटूया आणि त्यांच्यावर जाणून घ्या की नेमका या भागात विकास कुणामार्फत होईल किंवा कोणाचं या भागामध्ये वार आहे. गिजवणी कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमचे नेते मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून सतीश पाटील साहेबांनी आतापर्यंत केलेला विकास आणि त्यांचा असलेला प्रत्येक खेड्यामध्ये लोकसंपर्क हे जर बघितलं तर सतीशानांच्या मिसेस शैलजाताई पाटील यांना कुठल्याही प्रकारची निवडून येण्यास अडचण नाही. तसेच इतर जे कोण उमेदवार आहेत त्यांचा संपर्क आणि सतीश पाटलांचा संपर्क जर प्रत्येक खेड्यामध्ये बघितला तर सतीश पाटील साहेब हे 100% जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्या मिसेस निवडून येतील असं आम्हाला खात्री आहे. समरजित सिंह घाडगे गट असेल आणि मुश्रीफकडे एकत्र आलाय, ताकद वाढणार का ताकदीवरती परिणाम होईल असं वाटतंय? नक्कीच ताकद वाढणार, कारण दोन्ही गट एकत्र आल्यामुळे ह्यावेळेला कुठल्याही प्रकारचे म्हणजे अडचण येणार नाही असं वाटतंय. काय ना काय सांगाल एकंदरीत गिजवणी मतदारसंघामध्ये? नाही, आता आम्ही हे बोललो भेटणार. आता काय सतीश पाटील साहेब हे आपल्या कोल्हापूर ह्या गडिंग्लज जिल्हा परिषदमध्ये पूर्वीपासून त्यांनी एकदा एक टर्न केलेली आहे, वहिनीने एक टर्न केलेली आहे. त्यांचा विकास कामं जर बघितली तर विरोधक शक्यतो फॉर्म सुद्धा भरणार नाहीत अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ह्या 100% निवडून येतील अशी आम्ही ग्वाही देतो. मला सांगा, गडिंग्लज सारख्या शहराला लागून गिजवणी मतदारसंघ आहे, त्याचा विकास त्या शहराप्रमाणे झालाय काय मोठ्या प्रमाणात असं वाटतं? अगदी गडिंग्लजपेक्षा खेड्यातला जास्त विकास सतीश पाटील साहेबांनी केलेला आहे. म्हणूनच आम्ही त्यांच्या पाठीमागे कायम सुरुवातीपासून आम्ही मुश्रीफ साहेबांच्या याच्यामुळे आम्ही एकत्र कायम राहतोय आणि सतीश पाटील साहेबांची मिसेस निवडून 100% गॅरंटी. काय सांगाल, काय नाव तुमचं? माझं नाव विक्रम देसाई कौलगे. सतीश पाटील साहेबांनी आमच्या ह्या जी 7 गावं पूर्वी जिल्हा परिषद मतदारसंघात होती त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि विकास कामांचा त्यांना पूर्ण सगळा अनुभव आहे. आणि शैलजा पाटील मॅडमने यांनी सुद्धा मागच्या 5 वर्षामध्ये जिल्हा परिषद अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केलेलं आहे. त्यामुळे आमच्या पूर्ण गावात आम्ही कधी कुठलं काम सांगितलं पाटील साहेबांना आणि ते कधी झालं नाही, असं कधी झालं नाही आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की ते त्या पदाला न्याय देतील मॅडम. बरं, एकंदरीत मला सांगा की या भागामध्ये कुठला असं गोष्ट आहे की जो विकास राहिलाय का असं वाटतं? नाही, आता रस्त्याचं असून देत किंवा इतर जे मंदिरांची कामं असून देत किंवा गटारींची कामं असून देत, स्वच्छतेच्या बाबतीत असतील, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत असेल, अशी सगळी कामं बऱ्यापैकी झालेली आहेत 75%. राहिला भाग कुठला? शिक्षणाचा आणि बाकीचे इतर कनेक्टिंग म्हणजे रोजगाराचा, हा दोन्ही भाग ते यशस्वीपणे पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे. आता मगाशी मुश्रीफ साहेब यांचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आला, त्यांचा संपर्क या भागात आहे? मुश्रीफ साहेबांचा संपर्क हा पूर्ण एका कागल तालुक्याच्या प्रत्येक खेडोपाड्यात साहेब स्वतः येतात, प्रत्येक कार्यकर्त्यांना स्वतः भेटतात. त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की पाटील साहेब आणि शैलजा पाटील मॅडम हे दोन्ही या पदाला पूर्णपणे न्याय देतील.
बरं काय गिजवणे मतदारसंघामध्ये काय वाटते कुणाचं वारा आहे, कोण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवडून येईल? गिजवणे मतदारसंघामध्ये तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच वार आहे बरं. आणि जिल्हा परिषदला म्हटला तर माननीय शैलेशताई पाटील यांच्यासाठीच वातावरण अनुकूल दिसतंय. पंचायत समिती गणामध्ये म्हटला तर आमच्या गावच्या सुकन्या म्हणजे हे स्नुस्या बरं. सौ सुनीता देसाई यांचं वार आहे. त्याही राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत इच्छुक आहेत. बरं गिजवणे मतदारसंघाचा विकास झालाय का? हो 100%. गिजवणे मतदारसंघाचं ह्यापूर्वीचं 2014 पूर्वीचं जर चित्र बघितलं तर मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून असून दे किंवा सतीश पाटील साहेबांच्या माध्यमातून असून दे कोट्यावधीची कामं झालेली आहेत. प्रत्येक गाव हे अतिशय शहरासारखं नटलेलं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणजे रस्ते असून देत, पाण्याच्या सुविधा असून देत, इव्हन स्मशानभूमीच्या जर सुविधा बघितल्या प्रत्येक गावात तर त्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवलेल्या आहेत. गडिंग्लज शहराला लागून तुमचं गिजवणे मतदारसंघ आहे, काय एकंदरीत विकास झालाय काय गडिंग्लज प्रमाणे काय वाटतं? गडिंग्लज पेक्षा सुद्धा जास्त विकास झाला आहे कडगाव मतदारसंघामध्ये. बरं. कारण सतीशाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे रस्ते शेतीपर्यंत पोचलेले आहेत. आपण रात्री 12 वाजता सुद्धा शेतीपर्यंत जाऊ शकतो. बरं. कोणतीही अडचण शेतकऱ्याला आज येऊ शकत नाही, कारण किती वाजता पण गेलो तर आपली गाडी डायरेक्ट शेतापर्यंत पोचवते. तसंच दलित वस्ती इतर कामं भरपूर झालेले आहेत. कडगाव मतदारसंघामध्ये भरपूर कामं असा विकास सतीशानांनी भरपूर केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की प्रत्येक घरापर्यंत पोचलेला आहे. बरं काय एकंदरीत राहिलाय का विकास काय वाटते काय की जो झालं पाहिजे असं? विकास असा आमच्या लिंगणूरमध्ये तरी 100% झालेला आहे. जे मागील 1 वर्षात आम्ही मागणी केली ती पण पूर्ण झालेली आहेत. पिन ब्लॉक वगैरे पूर्ण सगळ्या देवळासनी वगैरे बसविलेले आहेत. सांस्कृतिक हॉल वगैरे संपूर्ण झालेले आहेत. काय सांगाल दादा एकंदरीत तुमच्या या मतदारसंघामध्ये वारं कोणाचं? साधारणतः आमचा मतदारसंघ म्हटला तर कडगाव जिल्हा परिषद गिजवणे संघ येतो. माननीय सतीश पाटील साहेबांनी मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत. साधारणतः रस्ते म्हणा, मंदिर सुशोभीकरण म्हणा, शाळांना एक्स्ट्रा काय असतील रूम्स वगैरे म्हणा, किंवा पाण्याच्या सोयीबाबतीत म्हणा, की प्रत्येक गोष्टीवरती बारीकपणे लक्ष ठेवून बऱ्यापैकी असं म्हणता येईल की बाकीच्या मतदारसंघाशी जर कम्पेअर करायला गेला तर खूप मोठ्या प्रमाणात विकास आमच्या गावात झालेला आहे त्यांच्या माध्यमातून. आणि साधारणतः आम्हाला वाटत नाही की त्यांच्या तोडीचा कोणीही नेता आमच्या भागात आहे सध्या. काय त्यांच्या माध्यमातून त्यांनी युवक असू देत, युवती असू देत, महिला वर्ग असू देत, वयस्कर माणसांचे काही गरजा असू देत, त्यांच्याशी संबंधित ज्या ज्या स्कीम्स असतील त्या खूप प्रामाणिकपणे राबवण्याचा प्रयत्न केला. आणि सध्या तरी आमच्या मतदारसंघात म्हणायला गेला तर त्यांच्या इतकं स्ट्रॉंग कोणी नाही आहे आणि त्यांचं वार खूप आहे. आणि सगळ्यांची इच्छा आहे की जो काम करतोय आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून की इव्हन त्यांनी कुठलाही गट न बघता केलेला आहे. आमच्याच पक्ष नाही राष्ट्रवादी, तर बाहेरच्या सुद्धा पक्षातून त्यांना बऱ्यापैकी सपोर्ट मिळत आहे. काय सांगाल एकंदरीत तुमच्या या गिजवणे मतदारसंघाबद्दल काय? गिजवणे गणामध्ये मी आता ऐनापूर सरपंच आहे, विद्यमान ऐनापूर सरपंच उषा नारायण मांगले. तर गिजवणे गणामध्ये आता जिल्हा परिषद म्हटलं तर शैलेजा पाटीलच म्हणावं लागेल. कारण का सांगा तर त्या सक्षम आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मी 5 वर्षामध्ये सरपंच असताना काय संघर्ष लागला आहे त्यावेळी सपोर्ट करायला माननीय नामदार मुश्रीफ साहेब यांचा मला सपोर्ट गावला. त्याचबरोबर पाटील साहेब ह्यांनी सतीशदादांना पाटील ह्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ह्या दोघांनी मिळून साहेबांच्या पाठीमागे पाटील साहेबांनी सक्षमपणे मला एक सरपंचला एवढा संघर्ष होता तर त्यांनी शैलेजा ताई ह्या स्वतः माझ्याकडे आल्या आणि तुला काय प्रॉब्लेम असेल किंवा लेडीज बद्दल काय जर सपोर्ट लागतोय आम्हाला लेडीजला की एखाद्याचा सपोर्ट झाला तर आम्ही पुढे जातो. तर मला पाटील ह्या शैलेजा पाटील मॅडमनी तर एवढा सपोर्ट केला की जेणेकरून मला आज त्या जिल्हा परिषद व्हाल तर मला खरोखर आनंद होत आहे. कारण ह्यांच्या थ्रू गावाचा एवढा विकास होईल गावच्या म्हणजे आमच्या पंचकृषीमधला इथला ऐनापूर इंचनाळा असेल, गिजवणा असेल, आत्याळ, बेळगुंदी, हिरलगे, कौलगे असेल, ह्या पूर्ण भागातली विकासाची कामं चांगल्या प्रकारे झालेली आहेत आणि ह्याच्या पुढे पण होत आहेत. आता मला कमीत कमी आमच्या गावात राष्ट्रवादी सत्ता नव्हती तर पाटील साहेबांच्या
नेतृत्वाखाली आम्ही आज काम करतोय. आज त्यांचा शब्द आम्ही मोडू शकत नाही. आणि आम्हाला जरी किरकोळ जरी गावच्या विकासाची जर असेल तर मी कालच रस्त्यासाठी पाटील साहेबांना मला पाहिजे म्हणजे पाहिजे, मला काही माहित नाही, रस्ता हा पाहिजेत. काल 10 म्हणून त्यांनी साहेबांना फोन केला, साहेब ते तुम्ही नारळ फोडला द्यायला लागतंय 10 लाख. मला काल लगेच 10 लाख मिळायला लागले. म्हणजे असं त्यांचं नेतृत्व आहे. आणि शैलेजा ताई तर एवढ्या सक्षम आहेत का, मी एनी टाइम काल संध्याकाळी त्यांचा फोन मला झाला, ताई म्हटलं तुम्ही उभारायला पाहिजे, आम्ही सपोर्ट करणार. त्यामुळं भरघोस मतानं आम्ही ऐनापूरकर त्यांना मतदान करणार. लेडीजांचा सगळा सपोर्ट त्यांना असणार. त्यांच्यासाठी जे जे करावं लागणार आम्ही करणार. कारण साहेबांच्या आम्ही साहेबांचा शब्द हे करू शकत नाही. साहेब जरी नसलं तर पाटील दादा हे म्हणजे भावासारखे, मोठे भावासारखे आहेत. आणि एनी टाइम पाटील साहेब जरी फोन नाही उचल तर मी शैलेजा पाटील साहेबांना मॅडमना फोन लावते, ताई असं असा प्रॉब्लेम आहे, असं असं आहे, ठीक आहे मी दादांच्या कानावर टाकतो आणि हे करून देतो. तर मला 5 वर्षात मला वाटतंय की गावामध्ये मला 10-15 कोटी साहेबांनी दिलं. आणि हे कुणामुळे मिळालं, सतीश अण्णांच्या नेतृत्वाखाली झालं. तर गावातलं एक आम्हाला सपोर्ट गावतोय की काहीतरी आम्हाला एक आहे पाठीमागं लेडीज, आणि ह्या सक्षम आहेत, आर्थिक आहेत आणि सगळ्या बाजूने चांगलं आहे. त्यामुळं मला वाटतं की जिल्हा परिषदला ह्यांचीच उमेदवारी व्हावं, जेणेकरून आम्ही त्यांना भरघोस मतांना निवडून आणणार आणि विजय हो आमचाच असणार, राष्ट्रवादीचाच विजय असणार, एवढंच मी सांगू शकते. धन्यवाद. काय वाटतंय तुमच्या या गिजोनी मतदारसंघामध्ये कोण चांगल्या पद्धतीने विकास करू शकेल आणि कोण निवडून येईल? निश्चितपणानं आम्ही आज ज्यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहेत ते सतीश पाटील साहेब ह्या विभागाचं चांगलं नेतृत्व आणि उमदं नेतृत्व आहे. मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक मजबूत संघटना किंवा फळी निर्माण करण्याचं काम या कडगाव गिजवणे पंचायत समिती मतदारसंघामध्ये ज्यांनी कोणी केलं असेल तर निश्चितपणानं प्राधान्यक्रमानं नाव येईल ते सतीश पाटील साहेबांचं. त्यामुळं लोकाभिमुख नेतृत्व, खालच्या या विभागाचा सर्वांगीण विकास, तरुणांना आवडणारं नेतृत्व, असं नेतृत्व जपणं आणि जोपासणं ह्या मतदारसंघातल्या लोकांची गरज आहे. त्यामुळं निश्चितपणानं या ठिकाणी या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी पुनश्च एकदा शैलेजा पाटील मॅडम यांना मिळाली पाहिजेत, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची, सर्वसामान्य तरुणांची आणि या मतदारसंघातल्या बहुतांश लोकांची तीच भूमिका आहे. त्यामुळे निश्चितपणानं या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मुश्रीफ साहेबांचे हात बळकट करण्यासाठी किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व इथं चांगल्या पद्धतीने उजवण्यासाठी अशा उमद्या नेतृत्वाची गरज या मतदारसंघाला आहे. त्यामुळं सर्व तरुणांची, या विभागातल्या सर्व कार्यकर्त्यांची भावना किंवा भूमिका हीच आहे की यांनाच या ठिकाणी उमेदवारी मिळावी. प्रचंड विकास जर म्हणजे मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय पाटील साहेबांच्या माध्यमातून इकडचं या भागातलं 14 गावं जी आहेत आता जिल्हा परिषद मतदारसंघातली, यातलं कुठलं गाव वंचित राहिलेलं नाही की त्या गावामध्ये मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून असू दे किंवा पाटील साहेबांच्या माध्यमातून असू देत, निधी वंचित राहिलाय असं कुठले नाही. मंदिरं असू देत किंवा इतर विकास कामं असू देत, प्रचंड निधी आणलाय. आणि एवढंच नाही, त्यांनी कुठलंही राजकारण बघितलेलं नाही, ह्या पक्षाचा तो त्या पक्षाचा असं कधी बघितलेलं नाही. सगळ्यांना सामावून घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हटलं तर मुश्रीफ साहेब आणि त्यांच्या खालोखाल आमचे नेते सतीश पाटील साहेब, आणि आज त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय शैलेजा पाटील वहिनी यांचा फॉर्म आम्ही भरणार आहे. आणि त्यांना भरघोस मतानं परत एकदा ह्या इकडच्या गणातला विकास करण्यासाठी आम्ही अत्यंत मेहनतीनं त्यांना निवडून आणण्यासाठी निवडून येणारच, त्यात काय वाद नाही. कारण ते विकासाचा डोंगरच एवढा त्यांनी उभा केलेला आहे की त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायच आमच्या समोर किंवा या जनतेसमोर नाही आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे.